श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 2ला पाहूयात. अध्याय 15चा श्लोक नंबर 2 आहे हा. त्या संसार वृक्षाच्या तीनही गुणरूप रजगुण ब्रह्मा, सत्वगुण विष्णू, तमोगुण शिवजी रूपी शाखा आहेत. ह्या वर आणि खाली पसरलेल्या आहेत. वरती स्वर्गलोक, पाताळलोक आणि पृथ्वीलोकावर तर हे ज्ञान सांगितलं जात आहे. आता इथं पहा, तिसऱ्यात काय सांगितलंय की या संसाररूपी वृक्षाचं स्वरूप जसं सांगितलं आहे तसं इथे विचारकालाने पाहिलं जात नाही. कारण याला ना आदी आहे ना अंत आहे, ना याची चांगल्या प्रकारची स्थिती आहे. हा गीता ज्ञानदाता काय सांगतो आहे की या संसाररूपी वृक्षाच्या आदी अंताचं मला ज्ञान नाही. आणि तुझ्या आणि माझ्या ह्या गीतेमधल्या चर्चेप्रमाणे मी तुला सांगू शकणार नाही, कारण याच्या स्थितीबाबत मला माहिती नाही, मला ज्ञान नाही. या संसाररूपी वृक्षाचं स्वरूप जसं सांगितलं आहे ह्या विचारकालामध्ये, तुझ्या आणि माझ्या ह्या गीतेमधील चर्चेमध्ये, विचारविनिमयात हे सापडत नाही. कारण ना याचा आदी आहे, ना याचा अंत, आणि ना याची काही चांगल्या प्रकारची स्थिती आहे. म्हणून या सुविरूढ मूलम म्हणजे अतिदृढ मुळवाले हे नाहीत, अतिदृढ मुळं असलेल्या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला, ज्याची मुळं म्हणजे वरती जो मूळ स्वरूपी भगवान आहे तो कोण आहे? अब जैसे अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार, तीनों देवा शाखा है, ये पात रूप संसार. परंतु ती मुळं तर वेगळी आहेत, ती गुप्त आहेत, ते परमाक्षर ब्रह्म आहे. तर इथं सांगितलं आहे की ते अविनाशी आहेत, ते वरचे लोक. तर वरचा जो मूळरूपी परमात्म्याचा भाग आहे त्याला सतलोक, अलखलोक, अगमलोक, अकयलोक आहे. तर ते तर समजा सुदृढ आहेत, ते अविनाशी आहेत. आता पहा, त्या सुविरूढ मूलम अतिदृढ मूळवाल्या अश्वत्थम म्हणजे संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला, आता यांनी लिहिलंय की असंग शस्त्रेण नाही, वैराग्यरूप शस्त्रद्वारा नाही, तत्वज्ञानरूपी शस्त्रद्वारा कापून, अर्थात त्याला समजून, तत्वदर्शी संत भेटल्यानंतर, त्याला ते ज्ञान समजून घेतल्यानंतर. हे पहा, अध्याय नंबर 15चा आता श्लोक नंबर आपण आता 4 वाचणार आहोत आपण. हा 4. त्याच्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला योग्य पद्धतीने शोधलं पाहिजे. जिथं गेल्यानंतर, जिथे गेलेले साधक परत संसारात परतून येत नाहीत, आणि ज्या परमेश्वरापासून या पुरातन संसार वृक्षाची निर्मिती झाली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा प्रकारे दृढनिश्चय करून त्या परमेश्वराचं चिंतन मनन केलं पाहिजे. प्रपदे म्हणजे पूजा केली पाहिजे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.